स्पर्धा परीक्षा गणित या चॅनलमध्ये मी सोमनाथ लोमटे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण सकाळच्या सत्रामध्ये जी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा महाराष्ट्र शासनाने जी परीक्षा जी आज घेतलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये ते परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्या आपण गणिताचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्या प्रश्नांची उकल पाहणार आहोत। आतापर्यंत जर चॅनलला जर तुम्ही नवीन जोडले गेलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। तर सुरुवात करूयात आपण महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा जी घेतली होती त्याच्यामधील जो पहिला प्रश्न आहे गणिताचा, खाली दिलेल्या अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा। प्रश्न या पद्धतीने दिलेला होता, ए ई डी एच प्रश्नचिन्ह के जी पर्याय दिलेले होते या पद्धतीने। चला प्रश्न सोडवताना जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमाला सोडवण्यासाठी तुम्हाला एबीसीडी मध्ये नेमके चेंजेस काय होतात ते चेक करूया। ए च्या नंतर ई येत आहे, ई च्या नंतर डी येत आहे, याचा अर्थ ए बी सी डी, डी ऑलरेडी पुढच्या बाजूला येते, याचा अर्थ संमिश्र मालिका। हे कळालं मला की ए च्या नंतर ए येतोय नंतर डी जर येत असेल तर याचा अर्थ संमिश्र मालिका आहे, दोन मालिका एकमेकांमध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहे। त्याच्यासाठी एक आड एक असा आपण त्याचा तर्क लावू शकतो, तो पाहूयात आपण। ए चा डी शी तर्क लावेल, डी चा क्वेश्चन मार्क शी, त्याच पद्धतीने ई चा एच शी असेल आणि एच चा के शी असेल, या पद्धतीने आपण प्रयत्न करूया। ठीक आहे, बघूयात। चला ए च्या नंतर डी आहे बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे ऑलरेडी पर्यंत जायचं। ए च्या नंतर डी आहे, याचा अर्थ दोन अक्षर सोडून डी आहे, याचा अर्थ +2। डी च्या नंतर क्वेश्चन मार्क आहे, आपण दोन अक्षर सोडूया, डी च्या नंतर काही जी ए, जी च्या नंतर दोन अक्षर सोडल्यानंतर जे येते ऑटोमॅटिक, याचा अर्थ क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काही जी चेक करूया। ई च्या नंतर एच, ई च्या नंतर एच सुद्धा दोन अक्षराने आहे, एच च्या नंतर सुद्धा के काय असेल दोन अक्षरे असेल, आय जे आणि के या पद्धतीने असतात। याचा अर्थ एक आड एक संमिश्र अक्षर मालिका दिली होती, एक आड एक या पद्धतीनं दोन दोनचे अक्षर सोडून पुढचं अक्षर येते म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल जी, अक्षर काय जी, जो की पर्याय क्रमांक त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे। या पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया, संबंध ओळखा याच्या संदर्भामध्ये पुढचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत आपल्याला, गुरुजी, अध्यापन, सहसंबंध दिलाय तुम्हाला, विद्यार्थी क्वेश्चन मार्क। गुरुजीचा जसा अध्यापनाशी संबंध असेल तसा विद्यार्थ्याचा कोणत्या गोष्टीशी संदर्भ असेल। पर्याय दिले होते शाळा, अध्ययन, अध्यापन आणि खेळ, हे चार पर्याय दिलेले आहेत। बघा, गुरुजीचा अध्यापनाशी म्हणजे गुरुजी शिकवतात, अध्यापन म्हणजे काय शिकवणं, तसं विद्यार्थी काय करतो शिकत आहे, शिकणे याला शब्द आहे अध्ययन, शिकणे याला काय शब्द आहे अध्ययन, तर अध्यापन म्हणजे शिकविणे। याचा अर्थ गुरुजी शिकवतात तर विद्यार्थी काय करतो शिकतो, याचा अर्थ अध्ययन करतो, म्हणजे उत्तर काय असेल अध्ययन। या पद्धतीने पर्याय क्रमांक 2 काय असेल त्याचा योग्य असेल। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द 237063, ईएनडी एंड हा शब्द 385, तर आरईडी च्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याची काय करायचं आहे क्वेश्चन, आरईडीचा सांकेतांक तुम्हाला शोधायचा आहे। तर बघा, ही ईएनडी आहे 3 अंक आहे, याचा अर्थ प्रत्येक अक्षराला 1 अंक दिलेला आहे, पण प्रत्यक्षात आपण एबीसीडीचे जे काही आपले नंबर सिरीज आहे त्याच्यामध्ये ते बसतात काही, एकदा चेक करा। ई साठी आहे, डी साठी 4 आहे, ऑलरेडी याच्यामध्ये कुठंच नाही, याचा अर्थ अक्षराच्या संदर्भातले अंक या प्रश्नामध्ये दिलेले नाहीत, हे मला समजून घे। याच्यासाठी मी काय करेल आता की प्रत्येक अंकामध्ये दिलेल्या 2 याच्यामध्ये कोणता कॉमन भाग आहे एकदा चेक करेल, म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोणते अंक समान आहेत ते एकदा पाहूयात आपण। बघ, याच्यामध्ये 3 आकडा आहे, 3, याच्यावरती खोली करतो 3 आणि 3 येत आहे, तर वरच्या बाजूला 2 अक्षर कोणती समान आहेत आणि तेच अक्षर खालच्या बाजूला समान असलेलं
लेटर जे आहे ते ई आहे, याचा अर्थ 3 म्हणजेच काय असेल, ई असेल. 3 म्हणजेच काय असेल, ई असेल. हे मला लक्षात आलं. याचा अर्थ जर अक्षराच्या क्रमानुसार त्याचा जर अंक इथे येत असेल, जसं की 2 नंबरला इथे 3 येत असेल आणि शेवटचा अक्षराचा शेवटचा अंक 3 येतोय, सुरुवातीचा अंक 3 येतोय, याच्यावर माझं असं लक्षात येईल की प्रत्येक अक्षरासाठी त्या जागेवर अंक ठेवलेला आहे. जसं की आर साठी 2 असेल, ई साठी 3 असेल, एम साठी 7 असेल, ओ साठी 0 असेल, व्ही साठी 6 असेल, एन साठी 8 असेल आणि डी साठी 5 असेल. याच्यावर तो तर्क मला काढता आला. किंवा याच्यात हे अक्षर सोडून हे अंक सोडून कोणताच भाग समान नव्हता, म्हणून दिलेल्या शब्दाचेच अक्षर खालच्या बाजूला लिहिले तरी चालेल. याचा अर्थ आर हा शब्द, आर हे अक्षर 2 अंक दाखवत असेल. ई ऑलरेडी आपण काढलेला आहे, 3 आहे. तर डी साठी कुठला असेल बघा, 5 असेल. म्हणजे एकदम साधा प्रश्न होता. उत्तर असेल 235. उत्तर काय असेल, 235. पर्याय क्रमांक यामध्ये डी शेवटचा ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. एका टेबलावर 7 पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठीचं पुस्तक आहे. तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये गणित व हिंदी ही 2 पुस्तके आहेत. इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्या मध्ये भूमिती हे पुस्तक आहे. तर मध्यभागी कोणतं पुस्तक आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. गणित सोडवताना ते जे सेंटेन्स दिले त्या पद्धतीने आपण त्याची मांडणी करूयात, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. एका टेबलावर 7 पुस्तकं आहेत. ठीक आहे, हे जे 7 पुस्तक आहेत ते ऑलरेडी आपण मांडून ठेवूयात करण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7. ओके, ठीक आहे. जे काय असेल त्यातलं तुम्हाला मधलं पुस्तक विचारलंय, काय हरकत नाही, तुम्ही कुठेही सुरुवात करू शकतात. इथून चालू करू शकतात, इथून चालू करू शकतात. ठीक आहे, आपण इथून स्टार्ट करूयात. वाटल्यास 7 पुस्तक आहेत. तर पहिलं वाक्य बघूयात. एका टेबलवर 7 पुस्तके आहेत, एकावर एक ठेवले. हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठीचं पुस्तक आहे. ठीक आहे, चालतंय. तर सुरुवातीला या पद्धतीने लिहू शकतो आपण. चला, हिंदी व इंग्रजीच्या पुस्तकांच्या मध्ये मराठीचं पुस्तक आहे. हे हिंदी आणि इंग्रजी याच्यामध्ये कोणतं पुस्तक आहे, मराठीचं पुस्तक आहे. पुढचं वाक्य आहे, तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये, तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये गणित व हिंदी ही 2 पुस्तके आहेत. भूगोल आणि मराठीच्या मध्ये. हे मराठी आणि भूगोलच्या मध्ये, भूगोल जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये इंग्रजी, पण त्या वाक्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये गणित व हिंदी. गणित आणि हिंदी याचा अर्थ गणित या बाजूला असेल, गणित आणि हिंदी ही भूगोलच्या मध्ये आहे. याचा अर्थ भूगोल या बाजूला असेल. दुसरं वाक्य, मराठी व भूगोलच्या मध्ये गणित आणि हिंदी ही 2 पुस्तके आहेत. शेवटचं वाक्य बघूयात आता. शेवटच्या वाक्यामध्ये कोणती गोष्ट क्लिअर होईल बघा. इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्या मध्ये भूमिती हे पुस्तक आहे. इंग्रजी व विज्ञान यामध्ये भूमितीचं पुस्तक आहे. याचा अर्थ 3 सेंटेन्स आपण व्यवस्थित लिहिले तर मध्यभागी असलेले पुस्तक कोणते, असा प्रश्न होता. ठीक आहे, बघा ही मांडणी या पद्धतीने झाली. जे सेंटेन्स दिले ते तुम्हाला मध्यभागी विचारलं होतं. एकूण 7 आहे. याचा अर्थ हे 3 सोडून द्यावे लागतील आणि हे 3 सोडून द्यावे लागतील. म्हणजे उत्तर असेल मध्यभागी कुठलं पुस्तक असेल, मराठीचं पुस्तक असेल. दिलेले शब्दरचना आपण मांडून ठेवल्या बरोबर अगदी त्या अनुषंगाने व्यवस्थित बसलेले आहे. त्याच्यामुळे जो मधला भाग येणार आहे किंवा मधलं पुस्तक येणार आहे ते काय असेल उत्तर, त्याचं मराठीचं असेल पुस्तक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. यानंतरचा प्रश्न जो आहे तो, एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक 2 झाडामध्ये 2 मीटरचं अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये एकूण किती अंतर आहे. एका रांगेत 25 आंब्याची झाडे, ऑलरेडी रांगेमध्ये 25 आंब्याची झाडे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने 25 झाडे आहेत. प्रत्येक झाडामध्ये 2 मीटरचं अंतर आहे. 2 मीटरचं काय आहे, अंतर आहे. प्रत्येक झाडामध्ये 2 मीटरचं अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर असेल. तर याचा अर्थ हे जे पहिलं झाड आहे आणि हे जे शेवटचं झाड आहे त्याच्यामध्ये किती अंतर असेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, चालतं. चेक करूया. पर्याय दिलेले आहेत त्यांनी 50, 42, 48 आणि 52 मीटर. आता 25 झाड आहे ते प्रत्येक झाडामध्ये 2-2चं अंतर आहे, 2-2 मीटरचं आहे. ठीक आहे, गणित समजण्यासाठी बेसिक गोष्ट समजून घ्या छोटीशी, म्हणजे आपण त्याच्यामध्ये शॉर्टकटचा उपयोग करू शकतो.
फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की तीनच झाडे प्रत्येकामध्ये 2-2 मीटरचं अंतर आहे. आपल्या भाषेमध्ये किंवा आपण जर गणित सोडवताना काय कराल 3 दुणे 6 मीटर हे अपेक्षित उत्तर असेल. परंतु नेमकं काय चेंजेस होते चेक करूयात आपण. 3 झाडे, हे झाड आपण लिहिले, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. ऑलरेडी हे 3 झाडे आपण जे काढलेले प्रत्येकामध्ये 2-2 मीटरचं अंतर घेऊयात आपण. हे 2-2. याचा अर्थ प्रत्यक्षामध्ये 3 झाडे जर असतील तर उत्तर किती असेल आपलं? 2-2 4 मीटर असेल. अंतर किती असेल? 4 मीटर असेल. याचा अर्थ झाडाची जर संख्या 3 झाडातून जर 1 झाड वजा केलं तर उत्तर किती? 2 झाडे. आणि प्रत्येकाचं अंतर घेऊयात किती असेल? 2 मीटरचं असेल. याचा गुणाकार करायचा 2 दुणे किती? 4 मीटर. हे गणित छोटं कशासाठी घेतलं? कळण्यासाठी तुम्हाला नेमकं गणितामध्ये होत आहे काय. याचा तर्क लावून मी हे गणित सोडू शकतो की 25 झाड आहे तर 1 झाड वजा करा. उत्तर किती असेल? 24 झाडे. आता प्रत्येकामध्ये किती किती मीटरचं अंतर आहे? गुणिले 2 करा. उत्तर किती? 24 दुणे 48 मीटर. याचा अर्थ त्यात ते प्लस करावं की मायनस करावं याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. परंतु तिथे जास्त कन्फ्युज न होता छोट्या गणितामध्ये त्याचा तर्क लावून मी मोठ्या गणितामध्ये त्याचा उपयोग केला की एकूण झाडामधून 1 वजा करावे, जे डिस्टन्स दिले त्याला गुणाकार करावा. याचा अर्थ दोन्ही झाडांमधलं काय करेल? अंतर निघून जाईल. उत्तर काय असेल? 48 मीटर. हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर गिरायकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक पहिला आहे 200, 220, 240, 260. ठीक आहे बघा. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली. ते पुस्तकाची जी रक्कम आहे 300 रुपये आहे. हे जे पुस्तक आहे त्याच्यावरती त्यांनी ऑलरेडी 20% सूट दिली. 20% सूट. तर आपण ग्राहक आहे तर ते पुस्तक घेण्यासाठी आपण त्यांना किती रक्कम द्यावी लागेल? 20% सूट आहे. याचा अर्थ 300 चे 20% तुम्ही तोंडी काढू शकता. 300 चे 10% एक घर सोडून दशांशाने द्यायचं. कोणत्याही संख्येचे 10% काढताना दिलेल्या संख्येमध्ये एक घर सोडून दशांशाने द्यायचं. उत्तर असेल 30 रुपये. 10% तर 20 किती असेल? 30 आणि 30 60 रुपये. याचा अर्थ 20% ला काय असेल? 60 रुपये. ज्यांना हे समजत नाही त्यांनी 300 चे 20% या पद्धतीने काढू शकतात. 20 60 येणार आहे. ओके, ठीक आहे. बेसिक गोष्ट आहे, समजून घ्या. एक घर सोडून दशांशाला की 10% निघतात. 20% म्हणजे 30 चे दुप्पट 60 रुपये सूट झाली. याचा अर्थ हे पुस्तक आपण घेताना 300 रुपयाचं पुस्तक 60 रुपये डिस्काउंट दिला, सूट दिली, ती वजा करावी लागेल. 300तून 60 घेतो तर किती असेल? 240 रुपयाला ते काय असेल आपल्याला आपण खरेदी करू दुकानदाराकडून. याचा अर्थ गिरायकास ते पुस्तक किती रुपयाला मिळेल? 240 रुपयाला मिळेल. पर्याय क्रमांक तिसरा काय असेल त्याचा योग्य असेल. या पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, दिलेल्या आकृतीच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येऊ शकते? दिलेल्या पर्यायातून ते तुम्हाला काय करायचे आहे? निवडायचे आहे. तर प्रश्न असा दिलेला आहे, सांकेतिक भाषेमध्ये एक डायग्राम दिलेली आहे समजा, आणि पुढच्या बाजूला कोणता बॉक्स येईल हे 4 पर्याय दिलेले आहे. तर स्टार्टिंग करताना गणित सोडवताना की नेमके अक्षरांची ठिकाण कोणत्या बदलत आहेत हे अगोदर जाणून घ्यायचं कधी गणित सोडवताना. जसं की हे पहिल्या बॉक्समध्ये आहे तर या आकृतीत सेकंड त्याची जागा दुसऱ्या बॉक्समध्ये आहे. तिसऱ्या वेळेस तो खालच्या बाजूला जातोय. याचा अर्थ ए इथं होता 1 नंबर, तो झाला 2 मध्ये, तो आता 3 मध्ये गेला. तर याच्यामध्ये उत्तरात कुठं असेल? तो पर्याय याच्यामध्ये 4 नंबरला असेल, म्हणजे सेकंड बॉक्समध्ये, जो की पर्यायचा असेल. याचा अर्थ पूर्ण बॉक्समध्ये ए ची जागा मी लक्षात ठेवली. इथं होता ए, तो इथं आला, तो इथं आला, तो पुढच्या बाजूला एंडिंगला येईल. याचा अर्थ इथं यायला पाहिजे. हा पर्याय इथंच कॅन्सल झाला, ए आला नाही. इथं ए आहे, याचा अर्थ उत्तर असू शकतो. इथं ए आहे, उत्तर असू शकतो. इथं ओ आहे, याचा अर्थ हाही पर्याय कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, एचं काम संपलं. 2 पर्याय राहिलेत आपल्याकडे. पुढचं एक्स घेऊया. एक्स ची जागा बघा, एक्स या ठिकाणी होता, इथं आला तो 2 नंबर, हा इथं आला 3. चौथ्यामध्ये कुठे? तो वरच्या बाजूला. याचा अर्थ याच्यामध्ये एक्स या बाजूला आहे, इथेही एक्स आहे, इथेही एक्स आहे. बरोबर आहे. ओ ची जागा घेऊयात. ओ इथं होता स्टार्टिंग पॉईंट, सेकंड इथं गेला, थर्ड मध्ये इथं. याचा अर्थ चौथ्या बाजूला तो उजव्या कोपऱ्यामध्ये असेल, तो ओ इथं आहे, इथं नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक कुठला असेल? बी. बी काय असेल? त्याचं उत्तर असेल एक्स. अक्षरांची जागा काय होते? चेंज होते. सर्कलमध्ये आहे, क्लॉकवाईज मध्ये, त्या पद्धतीने जागा बदलतात. त्या जागा बदलतात, यानुसार याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक दुसरा योग्य असेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. ही जी सकाळच्या सत्रात एक्झाम झालेली आहे आरोग्य विभागाची, त्याच्या संदर्भातले आपण प्रश्न या ठिकाणी त्याचं सोल्युशन घेत आहोत. तर आरोग्य विभागामध्ये पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे, ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी
एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती? 70 किलोमीटर प्रति तास, 72 किलोमीटर प्रति तास, 75 किलोमीटर प्रति तास, 80 किलोमीटर प्रति तास. या पद्धतीने त्याचे उत्तर दिलेले आहे. तर ठीक आहे, बघूया. 90चा वेग आहे, 180. प्रश्न समजून घेऊया. प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येईल. डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 180 किलोमीटर. बेसिक सांगतो मी. गाडीचा जो वेग आहे जाण्याचा तो आहे 90 किलोमीटर पर आवर. ओके, जाण्याचा. तर गाडीचा येण्याचा जो वेग आहे तो आहे 60 किलोमीटर पर आवर. तर त्याला सरासरी वेग किती लागला? एका ठिकाणाहून जाणे आणि त्याच ठिकाणाहून परत येणे. याचा अर्थ डिस्टन्स सेम असेल, जाताना 180 व येताना 180. याचा अर्थ गणित दोन पद्धतीने सोडवता येतं. बेसिक मेथड मी आपल्याला सांगतो समजून. जाण्यासाठी वेळ किती लागेल? त्याला 90 आणि 90 180 किलोमीटर पार करायचं म्हणजे एका तासात गाडी इथं जाईल, दुसऱ्या तासात इथं जाईल. याचा अर्थ जाण्यासाठी त्याला एकूण वेळ लागला 2 तास. जाण्यासाठी एकूण वेळ किती लागला? 2 तास. तर परत 180 किलोमीटर त्याला परत यायचं त्या ठिकाणावर. तर आता गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर गाडी तासाला पळते. याचा अर्थ 60 हे पुढचं 60 आणि पुढचं 60 त्रिक 180 म्हणजे या बाजूला परत येताना टोटल वेळ किती लागला? 60 त्रिक 180. याचा अर्थ 3 तास लागला परतीच्या प्रवासामध्ये. तर तुम्हाला सरासरी वेग काढायला विचारला होता. सरासरी वेग याचा अर्थ एकूण अंतर भागिले एकूण वेळ किती लागला. तर आपल्याला काय करते? त्याचा वेग काढते. म्हणून डिस्टन्स किती होतं? जाणं 180 तास जाण्यासाठी, परत येण्यासाठी 180 तास हे टोटल अंतर असेल, भागिले वेळ किती लागला. जो पहिला वेळ लागला तो जाताना 2 तास आणि येताना 3 तास. याचा अर्थ सरासरी वेग आपल्याला काढता येतो. सरासरी वेग बेसिक मध्ये चाललो मी, शॉर्टकट मध्ये परत आपण सोडूया. 180 आणि 180 जायचं आणि यायचं असं टोटल एकूण अंतर झालं 180 किलोमीटर. तर जाण्यासाठी 2 तास आणि येण्यासाठी 3 तास. 3 2 5 तास वेळ लागला. याचा अर्थ सरासरी वेग किती लागला? सरासरी वेग किती लागला बघूया. गाडीचा वेग किती असेल? 5 7 35 1 उरले 5 गुणे 10. याचा अर्थ सरासरी वेग किती असेल त्याचा? 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि तिथून परत येणे त्यासाठी त्याला वेळ किती लागेल? गाडीची वेग स्पीड काय असेल? सरासरी 72 किलोमीटर असेल पर आवर. हाच प्रश्न आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवता येतो. ज्यावेळेस डिस्टन्स समान असतं, ज्यावेळेस जायचं आणि यायचं अंतर समान असेल, ज्यावेळेस अंतर समान असेल त्यावेळेस सरासरी वेग बरोबर 2 गुणिले जातानाचा वेग येतानाचा वेग किंवा दोघांचा गुणाकार आणि दोघांची बेरीज आपल्याला करता येते जर अंतर समान असेल तर. म्हणून 2 गुणिले जातानाचा जो वेग होता 90 होता आणि येतानाचा वेग होता 60. या 180चा या सूत्राशी काही संबंध नाही कारण अंतर काय आहे? समान आहे. म्हणून सोडवताना बघा आता दोघांची बेरीज हे 90 आणि 60 या दोघांची बेरीज करायची. ठीक आहे, 90 आणि 60 उत्तर किती असेल? 150. वरच्या बाजूला 2 90 60 हे 0 ला 0 कॅन्सल करा वाटलेस. 15 1 15 15 सख 90 6 6 36 दोन्ही उत्तर किती असेल? 72 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ सरासरी वेग किती असेल? 72 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ दोन पद्धतीने हे आपल्याला गणित सोडवता येतं. वापरताना कोणती पद्धत वापरू शकतात? डिस्टन्स समान असेल, जायचं यायचं जर अंतर सारखं असेल तर या सूत्राचा उपयोग करता येतो. बेसिक मध्ये गेला तर या सूत्राचा उपयोग करता येतो. हा प्रश्न परीक्षेत विचारला. याचं उत्तर आहे 72 किलोमीटर. सरासरी काय असेल त्याचा वेग असेल. पर्याय क्रमांक दुसरा काय असेल? योग्य असेल. पुढचा प्रश्नाकडे जाऊयात आपण. खालील संख्येमालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असे विचारलेलं आहे. प्रश्नचिन्ह याचा अर्थ देताना तुम्हाला अंकमालिका दिलेली होती. ठीक आहे, आपण चेक करूया. 19 22 26 आणि 29 आणि क्वेश्चन मार्क असं विचारलं. पर्याय दिलेत 20 23 33 37. ठीक आहे, अंकमाला 15 19 22 याचा अर्थ संख्या चढत्या क्रमाने. याचा अर्थ त्याच्यामध्ये एकतर बेरीज होते किंवा गुणाकार होतो. हे दोन शक्यता आहे. सुरुवातीला कितीचा डिस्टन्स आहे बघूया. 15 आणि 19 मध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. 19 आणि 22 मध्ये 19 20 ऑलरेडी 3चा फरक असेल. 3चा फरक मला जाणवला. इथं 4चा इथं 3चा जाणवला म्हणून मी ते वरच्या बाजूला लिहिलं. आता 22 आणि 26 मध्ये परत ऑलरेडी 4चा फरक आहे. 22 आणि 4 26 19 आणि 3 22. याचा अर्थ खालच्या बाजूचा जो फरक येतो तो 4चा येतो हे मला समजलं. त्याच्यानंतर 26 आणि 29 मध्ये बघा फरक कितीचा आहे?
3चा फरक आहे. तर आता 29 मध्ये किती टाकावं लागेल जेणेकरून उत्तर बरोबर होईल. उत्तर असेल 4 29 आणि 4 उत्तर काय असेल 33. उत्तर काय असेल 33. पर्याय क्रमांक काय असेल त्याचा 33 हा योग्य असेल. पर्याय क्रमांक असेल तिसरा सी काय असेल त्याचा ऑप्शन बरोबर असेल. याचा अर्थ 4 3 4 3 4 3 या पद्धतीनं फरक वाढत जातोय जो की आपल्याला त्याच्यामध्ये सोडवावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक काय असेल तर सी इज बरोबर असेल 33. त्यापुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न दिशा याच्यावरती दिलेला आहे. पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरायला बाहेर पडला. बघा ठीक आहे. पूर्व दिशा नेहमी ही उजव्या बाजूची असते. जो बोर्ड आहे, जो तुमची वही असेल किंवा पेज असेल, पेजवरचा उजवा भाग काय असतो पूर्व असतो. याचा अर्थ हा भाग असेल उत्तर, हा भाग काय असेल पूर्व, हा काय असेल दक्षिण आणि काय असेल पश्चिम. ठीक आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. हा जो मंदार आहे हा पूर्व बाजूला बाहेर पडला. ओके ठीक आहे. बाहेर गेला पूर्वेकडे पडला 3 किलोमीटर चालल्यानंतर. याचा अर्थ याला डिस्टन्स 3 किलोमीटर चालला. तो प्रथम डावीकडे डावी बाजू या पद्धतीने असेल जाताना. याचा अर्थ डाव्या बाजूला, याचा अर्थ या बाजूला गेला. तो प्रथम डावीकडे वळाला व नंतर लगेच उजवीकडे वळाला. आता जाताना वरच्या बाजूला जाते, उजवी बाजू या बाजूला असेल, नंतर उजव्या बाजूला वळाला. आणखी 2 किलोमीटर चालत गेल्यानंतर हे जर टोटल चालला आता हा 2 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळाला. तो कोणत्या बाजूला वळाला तर डाव्या बाजूला. याचा अर्थ जाताना या बाजूला जातो तर डावी बाजू कुठं असेल वरच्या बाजूला, डाव्या बाजूला वळाला. तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल. आता मंदार कोणत्या दिशेला जात आहे, वरची दिशा कोणती असेल उत्तर. याचा अर्थ तो कोणत्या दिशेला जात असेल उत्तर दिशेला जात असेल. पर्याय क्रमांक असेल डी, चौथा पर्याय असेल योग्य असेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो जो की दिशाच्या संदर्भामध्ये दिलेला होता. त्याची दिशा फक्त त्याला तुम्ही दिशा दर्शक काढणं गरजेचं जेणेकरून उजवा आणि डावा हा तुम्हाला काही समजण्यासाठी सोपा भाग जाईल. त्यापुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया. 20 मीटर लांब व 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येक 2 मीटरवर 1 याप्रमाणे खांब रोवायचे आहेत तर एकूण किती खांब लागतील. ठीक आहे बघा. 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद अशा आयताकृती शेताभोवती. 20 मीटर लांब आहे शेत, हे 20 मीटर लांब आहे आणि 10 मीटर रुंद आहे. ओके. याचा अर्थ आयताच्या समोरच्या बाजू सारख्या असतात. हे 10 असेल, हे 10 असेल, हे 10 मीटर असेल, हे 10 मीटर असेल, तर हे काय असेल 20 मीटर असेल. आणि प्रत्येक 2 मीटरवरती 1 याप्रमाणे खांब रोवायचा आहे तर एकूण किती खांब लागतील. ठीक आहे. याचा अर्थ स्टार्टिंगचा खांब आपल्याला या बाजूला ठेवावा लागेल. ओके. म्हणजे कोपऱ्यावरती प्रत्येक तर ऑलरेडी हे जे वर्टेक्स पॉईंट आहेत, शिरोबिंदू आहे, तिथे तर ऑलरेडी खांब येणारच आहे. ज्यावेळेस झाडांची संख्या असेल, बरोबर, झाडाची संख्या आपण करतोय, प्रत्येक ठिकाणी झाड लावायचंय तुम्हाला, 2-2 मीटरचं अंतर आहे, सेम हेच आहे, परंतु ते स्ट्रेट लाईन मध्ये असतं. ते बरोबर रस्त्याच्या दुतर्फा किंवा एका बाजूने आपण झाडं लावतो. तशा वेळेस टोटल जे अंतर आहे, किती झाडं लावायची किंवा जेवढे काही अंतर आहे त्याला भागिले करू शकतात आणि प्लस 1 करू शकतात. मात्र ज्यावेळेस इथून भाग चालू होतोय आणि तो कम्प्लीट होऊन परत इथंच येतोय, अशा वेळेस सरळ सरळ परिमिती काढायची. काय काढायची? परिमिती काढायची. परिमिती याचा अर्थ सर्व बाजूंची बेरीज. हे 20, हे 10, हे 20 आणि हे 10, याला परिमिती म्हणतात. ज्यांना सूत्रामध्ये जायची आवश्यकता नाही, 2 कंसात लांबी अधिक रुंदी लिहिण्यापेक्षा तुम्ही सरसकट बेरीज करू शकता. 20 आणि 20 40 आणि हे 20 किती झालं 60 मीटर हे टोटल अंतर झाले, एकूण अंतर आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला झाड किती अंतरावरती लावायचं, हे जे 60 मीटर आहे आणि झाड किती अंतरावरती लावायचं होते किंवा खांब किती अंतरावरती रोवायचा होता, तो 2 मीटर अंतरावरती खांब रोवायचा होता प्रत्येक 2 मीटरला. म्हणून सरळ सरळ तुम्ही याला भागायचं. उत्तर निघतात एकूण खांब. उत्तर किती असेल 30. उत्तर किती असेल 30. याच्यामध्ये अधिक 1 वजा 1 अजिबात करायचं नाही. तो प्रश्न वेगळा आहे, हा प्रश्न वेगळा. ज्यावेळेस कम्प्लीट होतं त्यावेळेस सरळ सरळ परिमिती काढायची, भागिले किती अंतरावरती झाड लावले, किती अंतरावरती खांब लावलाय तेवढे त्याला भागायचं. उत्तर किती 30 खांब लागतील एकूण. या पुढचा प्रश्न पाहूया. या पुढचा प्रश्न आहे. एका महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक अशा शाखा सर्व शाखातील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी संख्या 34 आहे. त्यामधील कला शाखेत 42 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत
त्यामध्ये कला शाखेत 42 विद्यार्थी, वाणिज्य शाखेमध्ये 36 विद्यार्थी व विज्ञान शाखेमध्ये 28 विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 25, 30, 34, 38 असा प्रश्न आहे. ठीक आहे बघा, हे 4 सब्जेक्ट आहेत. हे 4 सब्जेक्ट मधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी आहे 34. सरासरी हा शब्द काय दाखवतो की प्रत्येक सब्जेक्टसाठी विद्यार्थी आहे 34, 34, 34, 34 प्रत्येक. परंतु याचा अर्थ 34च असतील असं नाही. म्हणून कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक यांची सरासरी 34 आहे, पण मात्र प्रत्यक्षात कले शिकणारे 42 आहेत, वाणिज्य शिकणारे 36 विद्यार्थी आहेत, विज्ञान शिकणारे 28 आहेत, तर संगणक शिकणारे आपल्याला विद्यार्थी शोधायचे आहे. याचा अर्थ प्रत्येक सब्जेक्टमध्ये 34, 34, 34. याचा अर्थ एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 4 सब्जेक्ट आहेत तर गुणिले 4 करू शकतो आपण. याचा अर्थ 4 × 16, 4 × 1, 4 × 3 = 12 आणि 13. एकूण विद्यार्थी किती असतील? एकूण विद्यार्थी असतील 136. त्यापैकी ऑलरेडी 42 कला, वाणिज्यमध्ये 36 आणि 28 मध्ये विज्ञान दिले, तर उर्वरित जो भाग आहे याचा अर्थ याच्यामधून ह्या सर्वांची बेरीज जर वजा केली तर एकूण विद्यार्थी येतील. याचा अर्थ या सर्वांची बेरीज बरोबर किती असेल? 136 असेल. 8 आणि 8 × 2 = 10, 16. 4 × 1, 3 × 3 = 6, 4 = 10. याचा अर्थ 106 मध्ये हे संगणकाचे विद्यार्थी टाकवायचे आणि 136 उत्तर येईल. 106 मध्ये किती प्लस करावं लागते जेणेकरून उत्तर किती? 136 शोधू शकतात. याचा अर्थ 106 तिकडे काय होईल? मायनस होईल. याचा अर्थ संगणकाचे विद्यार्थी 136 वजा 106 उत्तर किती असेल? 30. उत्तर किती असेल? 30. या पद्धतीने त्याचं आपल्याला उत्तर शोधता येतं. पुढचा प्रश्न पाहूया. सूरज एक काम 10 दिवसात करतो, तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल? 5, 6, 7, 8. सूरज 10 दिवसामध्ये आणि महेंद्र 15 दिवसामध्ये काम करतोय. सूरज 10 दिवसात आणि महेंद्र 15 दिवसात काम करतो. ज्यावेळेस दोघांचं काम दिलेलं असेल आणि एकत्रित काम विचारलं असेल तर दोघांचा गुणाकार आणि दोघांची बेरीज आपण सूत्र वापरू शकतो. बरोबर. याचा अर्थ दोघांचा गुणाकार आणि दोघांची बेरीज हे सूत्र दोघांचे काम काढताना वापरू शकतो. शॉर्टकट करू शकतो आपण. 10 × 15 व दोघांची बेरीज 10 + 15. 10 आणि 15 25. 5 × 5 = 25. 5 × 3 = 15. 5 × 2 = 10. 2 × 3 = 6. उत्तर किती असेल? 6 दिवसात ते काम दोघे मिळून काय करतील? पूर्ण करतील. उत्तर असेल 6 दिवस. दोघांचं काम विचारलं असेल तर या शॉर्टकटचा उपयोग करता येतो. या पद्धतीनं आरोग्य विभागामध्ये जी प्रथम पहिल्या सत्रामध्ये जी परीक्षा झाली होती आरोग्य विभागाच्या संदर्भामध्ये 2021 मध्ये, याची आपण पूर्ण गणिताची उकल पाहिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.